राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात किंवा घातपात प्रकरणावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवार आजपासून दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यात ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन संसदेत या प्रकरणावर आवाज उठवण्याची विनंती करणार आहेत। आज दुपारी 1 वाजता ते आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या फिरोज शाह रोड येथील निवासस्थानी भेट घेणार आहेत। या भेटीतही या प्रकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयाला भेट दिली आणि यावेळी व्हीके सिंग यांनी अमेरिकेतील विमानं कशी खरेदी केली याचे पुरावे त्यांना सीआयडी अधिकाऱ्यांना दिले। तर एफआयआर का दाखल केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा एफआयआर घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती एफआयआर होईल। ठीक आहे, एफआयआर त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता सीआयडीने सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही एफआयआर घेऊ। पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही एफआयआर करू। आज सीआयडीकडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळेच एफआयआर दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही, याला त्या VSR ला वाचवायचे, DGCAच्या वाचवायचे आणि ह्याच्या मागे जो कर्णधार कुणी असेल नाही तर जी काही संस्था असेल त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे। मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले नाही तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही। एफआयआर करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही।